सर्व शेतकरी बांधवांना एक चांगल्या पद्धतीचं कर्जमाफीची घोषणा सरकारने केलेली आहे। यांना या लाडक्या बहिणीचं काय पडलेलं नव्हतं, त्यांना असं वाटत होतं हे होऊच नाही। विकासरावजी आंबेडकर साहेब, सर्वप्रथम आजच्या बजेटमधून आरोग्य विभागाला काय मिळालं काय सांगा? महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं पहिल्यांदा मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं अभिनंदन करेन की खूप चांगल्या पद्धतीच्या योजना महाराष्ट्रातल्या प्रत्येक क्षेत्रासाठी जास्तीत जास्त त्यांनी जाहीर केल्या। तशाच सार्वजनिक आरोग्य विभागासाठी सुद्धा खूप भरीव तरतूद त्यांनी केली आहे। विशेषतः जिल्हा रुग्णालयांसाठी 5 ते 6 जिल्हा रुग्णालय, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, स्क्रीनिंग जे आहे 30 वर्ष वयोगटाच्या पुढे असणाऱ्या सर्व महाराष्ट्रातल्या नागरिकांचं कंपल्सरी स्क्रीनिंग करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण प्रोग्राम त्यांनी घेतला की ज्याच्यामध्ये कॅन्सर असेल, हार्ट असेल, इतर आजार असतील, या सगळ्यांचं प्रिव्हेन्शन करण्यासाठीची एक मोहीम आपण घेतोय की त्यासाठी ईडीबीतून आपण तरतूद केली, ज्याच्या माध्यमातून सर्व नागरिकांचं आरोग्य सुरक्षित राहील आणि आयुर्मान वाढेल यासाठीचा एक महत्त्वपूर्ण प्रोग्राम आपण घेतलेला आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत विरोधक सातत्यानं आक्रमक होत होते, पण आजच्या बजेटमधून ती स्वप्नपूर्ती झालेली पाहायला मिळाली, काय सांगा? निश्चितपणे आपण जर बघितलं असेल, तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्यावेळेला निवडणुकीला सामोरं जात होतो आम्ही, एका बाजूला एकनाथजी शिंदे, दुसऱ्या बाजूला आदरणीय फडणवीस साहेब, तिसऱ्या बाजूला अजितदादा, या तिघांनी घोषणा केल्या होत्या। त्या घोषणेमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा उल्लेख होता। निवडून आल्यानंतर सातत्यानं विरोधक विचारत होते तुम्ही कधी कर्जमाफी करणार, तर आपण बघितलं असेल आजच्या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं तमाम महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी बांधवांना एक चांगल्या पद्धतीचं कर्जमाफीची घोषणा सरकारने केलेली आहे। त्याचा उपयोग आणि त्याच्या माध्यमातून सरकारची विश्वासार्हता, शेतकऱ्यांची प्रगती आणि भविष्य काळामध्ये अजून चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी ऊर्जा आहे। शेवटचा प्रश्न, लाडक्या बहीण योजनेच्या हप्ता वाढी संदर्भात सुद्धा विरोधक सभागृहामध्ये आक्रमक होते। 2100 हप्ता करण्यावरून त्यांनी सातत्यानं मागणी केली होती, काय सांगा? आपण बघितलं असाल ही योजना सुरू झाली त्यावेळेला आक्षेप घेणारे हेच लोक होते, कोर्टात जाणारे हेच लोक होते, निवडणूक आयोगाकडे तक्रार करणारे हेच लोक होते, ही रेवडी आहे, आमिष दाखवतात हे मतांसाठी असं म्हणणारे हे लोक होते। यांना या लाडक्या बहिणीचं काय पडलेलं नव्हतं, त्यांना असं वाटत होतं हे होऊच नाही। आम्ही 1500 रुपये दरमहा देतोय, त्याच्यासाठीची तरतूद केली, पुढे सुद्धा जे वाढवायचं आहे ते वाढवण्यासाठी सुद्धा तेवढ्याच तत्परतेनं सरकार काम करेल। चला, ओके,